झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये तयार झालेल्या विषमुक्त अन्नधान्य आणि भाजीपाल्याला मोठी मागणी मिळते। जागरूक असलेल्या ग्राहकांमुळे झिरो बजेट शेतीत उत्पादित केलेल्या कांद्यासारख्या पिकालाही चांगला दर मिळतोय। उत्तर सोलापूर तालुक्यातील बाबी दारफळ इथल्या नागेश ननवरे यांना कांद्याचं चांगलं उत्पादन मिळालंय, तसंच चांगला दरही मिळतोय। चांगल्या आरोग्यासाठी ग्राहक विषमुक्त अन्नाला पसंती देत आहेत, त्यामुळे नैसर्गिक शेतमालाची मागणी वाढते। उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ इथल्या नागेश ननवरे यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करत कांद्याचं उत्पादन घेतलंय। ननवरे यांनी 1 एकरमध्ये कांद्याची लागवड केली आहे। नैसर्गिक शेतीमुळे कांदा पिकासाठी त्यांना फार कमी खर्च आलाय। सध्याची बाजाराची परिस्थिती पाहता कांद्याचे दर कोसळलेले आहेत। अशा परिस्थितीमध्येही त्यांना कांद्याला मात्र चांगला दर मिळतोय। विशेष बाब म्हणजे बाजारातला कांद्याचा दर मिळाला तरीही कांदा शेती त्यांना फायदेशीर ठरणार आहे। मी जर झिरो बजेट नैसर्गिक शेती केली नसती तर आता माझी पण रासायनिक वाल्यासारखी गत झाली असती। रासायनिक वाल्याचं मार्केट सध्या पूर्ण उतरलेलं आहे। रासायनिक शेती पूर्ण तोट्यात आहे। झिरो बजेट करण्याचं कारण काय, हे कांद्यासाठी माझ्या लागवडीचा खर्च आहे, इतर खत नाही, कुठला शून्य खर्च आहे, कुठलेही रासायनिक फवारणी नाही। त्याच्यामुळं माझी सध्या कांद्याची शेती 100% नफ्यात आहे। ही विषमुक्त कांदा असल्यामुळे आता पुण्याला 25 रुपये किलो 2 टन कांदा दिलेला आहे। अजून मागणी आहे। आता रासायनिक वाल्याच कांद्याला 10 रुपयाने पण कोण विचार नाही। पण हे आपला झिरो बजेट नैसर्गिक शेतीतला आता पुण्या मुंबई सारखे लोक नैसर्गिक म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक माल खाण्यास त्यांना हे आहे। झिरो बजेट नैसर्गिक शेती कुठली तोटा जरा सुद्धा नाही, त्याच्यात पूर्णपणे फायदा आहे। आता कांद्याचा रेट 6 रुपये आणि 5 रुपयावर कोण विकत नाही। आजचं तर मार्केट 5 रुपये किलोवर आहे। आम्ही 20 रुपयाने किलो जाऊ द्या पण आम्हाला परवडते। ह्या मार्केटनं जरी केलं तरी काय अडचण नाही, का तर खर्च शून्य आहे। खर्च शून्य असल्यामुळे काही सुद्धा अडचण नाही। कांद्याची टिकवण क्षमता 1 वर्षभर ठेवला तरी काही सुद्धा होणार नाही, हे नासणार नाही ना काय नाही, ह्याची ग्वाही आम्ही देत आहोत। 8 वर्ष झालं मला 1 रुपये शिल्लक राहिला, उलट डोंगर कर्जाचा डोंगर होत गेला। पण कंटाळून शेती सोडलो होतो, पण सहज साम टीव्हीच्या माध्यमातून आणि युट्यूबवर पाळेकर सरांचं लेक्चर ऐकण्याला मिळालं, त्यातून प्रेरणा मिळाली मला। आणि रिझल्ट असा आला की मला मी माझ्या म्हणजे 8 वर्ष शेती करतो, पण त्याच्यात जसं समजतं तसंपासून मला कधीच असा रिझल्ट कांद्यात दिसला नाही, तेवढं मला माझ्या कांद्यात आला। आणि 17 गुंठे माझ्या अवघ्या 17 गुंठ्यामध्ये कांद्याची लावून ते जवळजवळ मला 3 टन 2 क्विंटल कांदा निसतं जीवामृत वापर करून 3 डोस फक्त केवळ जीवामृतवर मला आज 3 टन 2 क्विंटल कांद्याचं उत्पादन आलंय। गेले 6 महिने झालं झिरो बजेटने शेती करतोय। ननवरे माझे मित्र आहेत। मी आता पाळेकर सरांचे पंढरपूरमध्ये शिबिर अटेंड केलंय, तेव्हापासून रिझल्ट माझे जीवामृत वगैरे मी फवारणी करतो, शेवग्याला वगैरे चांगला रिझल्ट आलेला आहे। झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये खर्च कमी आहे। खर्च कमी असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक संकटातून मुक्तता होते। तसंच विषमुक्त अन्नाचं महत्त्व पटल्यानं नैसर्गिक शेतमालाची मागणी वाढते, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळतंय। संतोष पवार, साम टीव्ही, सोलापूर।